हे एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी जयश्री स्वागत करते तुमचं आपलं चॅनल घर, ऑफिस आणि आम्हीमध्ये. तर छान अशी सकाळची सुरुवात झाली आहे आणि माझी बऱ्यापैकी कामही आवरून झाली आहेत. तर श्रीजय स्कूलला गेला आहे, श्रीकांत ऑफिसला गेले, त्यांचे दोघांची टिफिन आणि स्वयंपाक ऑलमोस्ट रेडी झाला. माझा देवपूजा झाली. तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत छोटी मोठी जी कामं आहेत ना ती दिवसभरात मी काय करते ते सगळं शेअर करूया. तर जसं की तुम्ही माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं की मी प्रेग्नेंट आहे. तर आता ती सध्या धावपळ चालू आहे. तर मी माझ्या डिलिव्हरीची जी आहे तयारी ती कशी करणार आहे, जी प्रिपरेशन असते तर ते सगळं कसं करणार आहे मी, तर ते आज तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे. सो स्टे कनेक्टेड. आणि हो, खूप जास्तच थंडी वाढली आहे. दोघं बापले बाहेर पडल्यावर माझी कामं असतात ती म्हणजे सोफा क्लीन करून घेणं, घरात ज्या अस्ताव्यस्त पडलेल्या जिन्नस असतात ते जागेवर ठेवणं. नंतर मग मी सगळे कामे आवरल्यावर माझा मी टाईम एन्जॉय करते. छान मोबाईल स्वॅप करता करता प्रोटीन दूध एन्जॉय करते. जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की माझी न्यूज आहे, म्हणजे मी प्रेग्नेंट आहे. तर आता तेच हळूहळू मी बॅग पॅक करायला घेते, कारण डिलिव्हरीचं टायमिंग जवळ आलं आहे. म्हटलं चला आता बॅग पॅक करूया. तर जी बऱ्यापैकी बेसिक जी शॉपिंग असते ती ऑलमोस्ट करून झाली आहे. आता तीच माझी सेकंड प्रेग्नन्सी असल्यामुळे जे फर्स्ट प्रेग्नन्सीचे जे काही कपडे होते जे छान वॉश करून ठेवले होते तर मी ते काही यूज करणार आहे. तर तेच आज मी सॉर्टिंग करणार होते. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण दाखवूया. तर हे जे आहे हे पूर्ण बॅगमध्ये ऑलमोस्ट श्रीजयचे जे न्यूबॉर्न पासून तर 1.5 वर्षाचे असेपर्यंतचे सगळे कपडे मी इथे सामावून ठेवले. इव्हन यातच नाही, अजून बऱ्याचशा अशा बॅग आहेत की ज्यात त्याचे कपडे आहेत. तर तेच जे यूज होणारे आहेत आता तर ते मी काढून आणि सगळी क्लीन करून छान वाळवून घेणार आहे. तर हेच होते ज्याच्याबद्दल मी आता तुम्हाला बोलत होती. तर ही दुपटी असते, तर आमच्याकडे याला दुपटी म्हणतात. आणि जी आता तुम्हाला तर माहिती आहे आता विंटर स्टार्ट होते आणि माझी डिलिव्हरी ऑलमोस्ट विंटरमध्येच स्टार्ट होणार आहे. तर ही दुपटी खूप युजफुल असणार आहेत. म्हणजे ती माझ्या आजीच्या लुगड्यापासून बनवली आहेत. छान त्यांनी हाताने शिवली आहे ती घरीच. तर त्यांचं खूप जास्त प्रेम आहे याच्यामध्ये, खूप ऊब मिळते. तर श्रीजयलाही म्हणजे तेच यूज केली होती आम्ही, कारण विंटर असल्यामुळे आता बाळाचे आहे ते सुसू पॉटी खूप जास्त करेल. मग आपण म्हणजे डायपर वगैरे जास्त यूज नाही करू शकत. तर हे खूप युजफुल असतं. इव्हन आपण याला बाळाला कॅरी करण्यासाठी पण यूज करू शकतो किंवा ॲज अ स्लीपिंग मॅट म्हणून पण यूज करू शकतो. आणि हे खूप सॉफ्ट असतं, कारण हे कॉटनचं असतं. म्हणजे आपण याला वॉश करून परत यूज करू शकतो. तर म्हटलं चला आता हे जे कपडे होते, ही जी दुपटी होती बऱ्यापैकी, तर ती सगळी वॉश करून घेते, छान त्यांना ड्राय करून घेते आणि मग प्रेस करून परत कामात घेते. तर यात बराचसा श्रीजयचे बरेचसे जुने कपडे आहेत. त्याचे खूप म्हणजे लहानपणापासूनचे जेवढे कपडे आहेत, त्याची कॅप आहे. तर असे बरेचसे कपडे आहेत जे मी ऑलमोस्ट सामावून ठेवले होते. हे छानसे त्याचे मिटन्स होते. नंतर त्याचे क्यूट क्यूट सॉक्स आहेत जे की ते पण मी सामावून ठेवले. मी कोणालाच नाही दिले, म्हटलं तेवढेच आठवणी आहेत. जे छान असे शर्ट्स होते, पॅन्ट्स आहेत. तर हे तर मी सांभाळून ठेवते. बघूया फ्युचर मध्ये याचं मला काही करता येतं का. आणि सगळं त्याचे इथे त्याचे रॉम्पर असतील, त्याचे शर्ट पॅन्ट्स असतील, मिटन्स असतील, कॅप असतील, त्याचा फर्स्ट डेला जो जेव्हा घरी आलता तो विअर केलेला ड्रेस असेल, ऑलमोस्ट त्याच्यात आहे. तर आता सध्या तरी मला हे युजफुल आहे ते. म्हटलं चल तुमच्यासोबत पण शेअर करूया. तर ऑलमोस्ट खानदेशात जर म्हणजे लेडीज डिलिव्हरी झाल्या तर प्रत्येकाच्या घरात तुम्हाला हे ॲज अ स्लीपिंग मॅट म्हणून तरी दिसतील किंवा स्वॅडल म्हणून तरी यात उपयोग करतात.
नंतर मग श्रीजय घरी आल्यावर छान लंच केला, मग त्याचा स्टडी करून घेतला आणि त्याला झोपवून परत कामे करायला घेतली. डिलिव्हरी टाईम जवळ आल्याने घरातील सगळी भांडी धुवायला काढली होती. नंतर भांडी घासून पुसून घेतल्यावर वाळत घातली. प्रेग्नेन्सी आणि क्रेविंगची वेगळीच गंमत असते. इकडे तुरीच्या शेंगा मार्केटमधून आणल्या होत्या, मग काय क्रेविंग झाल्यामुळे लगेच शेंगा साफ करून धुवून कुकरमध्ये पाणी मीठ घालून 3 शिट्ट्या घेईपर्यंत उकळायला घेतल्या. नंतर शेंगा छान शिजल्यावर काढून घेतल्या. लागली स्वयंपाक करायला घेतला. दमले असल्याने आलू पराठा बनवायचं ठरलं. मग छान गरमागरम पराठे दहीसोबत मूवी बघता बघता एन्जॉय केले. तर असा होता आमचा दिवस. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल.